तर रुग्णाला समजा बोनमध्ये कॅन्सर आहे आणि गंभीर स्वरूपाच्या पेन्स आहेत किंवा काही रुग्ण आमच्याकडे असे येतात, तर त्या रुग्णाला रेडिएशन आणि केमोथेरपी झाल्यानंतर आजार पसरलेला दिसून आला आणि आजार पसरलेला दिसून आला आणि त्यावेळेला गंभीर स्वरूपाच्या पेन्स चालू झाल्या. म्हणजे इतक्या पेन चालू झाल्या की पेशंट उठून फिरता येणं सुद्धा अशक्य झालं. पेशंट बेड रिडन झाली, पूर्णपणे झोपून गेली. आपल्या उपचारानंतर काय झालं, साधारणपणे दुसऱ्या महिन्यामध्ये पेन्स गेल्या की ज्या रुग्णाच्या पेन्स ह्या मॉर्फिन घेऊन सुद्धा पेन्स जात नव्हत्या किंवा पेन किलरचा पॅच लावून सुद्धा पेन्स जात नव्हत्या, अशा स्वरूपाच्या पेन्स दुसऱ्या महिन्यानंतर नाहीशा झालेल्या दिसून येतात. म्हणजे असं अनेक रुग्णाच्या बाबतीत दिसून येतं की साधारणपणे दुसऱ्या महिन्यानंतर बोनमध्ये पसरलेल्या कॅन्सरच्या वेदना कमी येतात. मग कमी होमिओपॅथीमध्ये वेदना कमी करायची औषधं नाही आहेत. याचा सरळ आणि साधा अर्थ असतो की ज्या अर्थी रुग्णाच्या पेन्स कमी आल्या त्या अर्थी रुग्णाचा आजार पण कमी आला. म्हणजे जो पेशंट बेड रिडन आहे तो दुसऱ्या महिन्यानंतर किंवा तिसऱ्या महिन्यानंतर अँब्युलेटरी होतो, बाहेर हिंडायला फिरायला लागतो. अशा प्रकारे त्यामध्ये बदल दिसून येतो. होमिओपॅथिक औषधं जी आहेत ही आपली ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आहे. म्हणजे रुग्णाला घरात राहून आपण ट्रीटमेंट देतो, रुग्णाला त्यासाठी हॉस्पिटलाइज व्हावं लागत नाही. अगदी रेअर केसमध्ये हॉस्पिटलाइज व्हावं लागेल. दुसरी गोष्ट की होमिओपॅथिक औषध ही तोंडाद्वारे घ्यायची औषध आहेत. कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन लावायला लागत नाही. म्हणजे मराठीत शुद्ध सांगायचं तर इंजेक्शनची सुई सुद्धा रुग्णाच्या अंगाला लावायला लागत नाही. आणि तेच सर कुठेतरी मानसिकरित्या रुग्ण जो असतो तो खचून जातो की इतकी औषधं म्हणा किंवा सुया म्हणा, सलाईन म्हणा, आणि त्याच्यामुळे जे एक आलेलं फ्रस्ट्रेशन असतं ते खूप त्रासदायक असतं. हे फ्रस्ट्रेशन आपल्या ट्रीटमेंट नंतर निघून जाते महिना 2 महिन्यामध्ये. कारण रुग्णाला ऍडमिट करायला लागत नाही, हॉस्पिटलमधल्या वातावरणाचा सामना करावा लागत नाही. तो रुग्ण फॅमिलियल वातावरण म्हणजे स्वतःच्या घरामध्ये राहून स्वतःच्या आई वडील, भाऊ बहीण, समजा नातेवाईक, नवरा, मुलं असतील त्यांच्यासोबत तो राहून औषधं घेऊ शकतो. म्हणजे हा रुग्णाला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट रुग्णाच्या मनावर होतो आणि त्यामुळे मग आजार झपाट्याने कमी व्हायला लागतो. दुसरी गोष्ट की होमिओपॅथिक औषधं असतात ती फ्रिक्वेन्सीने घ्यायची दिलेली असतात. म्हणजे दिवसातून किती वेळेला घ्यायची औषधं अशी फ्रिक्वेन्सी ठरवून दिलेली असते रुग्णाला, त्याचे डोसेस ठरवून दिले असतात. त्याप्रमाणे ती औषधं घ्यायची असतात. औषधाचं स्वरूप हे गोळ्या किंवा पातळ औषधं या स्वरूपामध्ये असतात. बरोबर. पण सर नेमकं स्वरूप ट्रीटमेंटचं कसं असतं, म्हणजे प्रोसिजर कशी असते की एकदा पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतो त्याला तो पूर्ण बरा होईलच, ही तुम्ही शाश्वती कशा पद्धतीने देता? मी आता म्हटलं की गंभीर आजारामध्ये अगदी बोन्समध्ये पसरलेला ज्यांना आजार पसरलेला अशा रुग्णांमध्ये पण 2 ते 3 महिन्यामध्ये फरक दिसायला लागतो. जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रुग्ण असेल तर इतर आमच्याकडे अनेक रुग्ण आहेत की ज्यांचे रिपोर्ट स्टॅटिकल डाटा आम्ही मेंटेन केलेला आहे अनेक पेशंटचा, की त्यामध्ये दिसून आले की बाबा उपचार चालू केल्यानंतर किती दिवसामध्ये फरक पडत गेला, गाठीमध्ये किती दिवसात फरक पडत गेला, रिपोर्ट्समध्ये किती दिवसामध्ये फरक पडत गेला. तर बाकीच्या रुग्णांचे अनुभव ज्यावेळेला रुग्ण स्वतः ऐकतो, पाहतो, क्लिनिकमध्ये ओपीडीमध्ये आलेल्या इतर रुग्णांचे अनुभव ज्यावेळेला ऐकतो तर रुग्ण प्रचंड प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह होतो. रुग्ण ठरवतो की सगळ्यात योग्य उपचार पद्धती ही आहे आणि होमिओपॅथी ही खरोखर श्रेष्ठ उपचार पद्धती आहे. हे जेव्हा रुग्णाला पटतंय त्यावेळेला रुग्णामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर, पॉझिटिव्ह मेंटॅलिटी तयार झाली असते आणि त्यामुळे मग अधिक झपाट्याने रुग्ण रिस्पॉन्स द्यायला लागतो. आणि रुग्णाला स्वतःला पण समजतंय की मला होणारा त्रास जो आहे तो पहिल्या महिन्यामध्ये किंवा दुसऱ्या महिन्यांपासून तो कमी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे रुग्ण अधिक प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह होतो, अधिक प्रमाणामध्ये लवकर आजार तो कमी व्हायला लागतो. आणि ह्या गोष्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिल्या ते दुसऱ्या महिन्यामध्ये होतात आपल्या ट्रीटमेंटनं. म्हणजे इतकं फास्ट होमिओपॅथिक औषध काम करते. सर या उपचार पद्धतीमध्ये नेमकं कशा प्रकारची औषधं दिली जातात? मगाशी मी सांगितलं तुम्हाला की गोळ्या आणि पातळ औषधं या स्वरूपामध्ये औषधं असतात. शारीरिक आणि मानसिक लक्षणं रुग्णाची गृहीत धरून ती औषधं दिलेली असतात. म्हणजे इन डिटेल त्याची केस हिस्ट्री घेतली जाते. आमच्याकडे एनरोल झाला पेशंट की इन डिटेल केस हिस्ट्री घेतली जाते त्याची आणि त्याच्या सध्याच्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेला अनुसरून त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे मनाची अवस्था अधिक शरीराची अवस्था, शारीरिक आजार जितका जो पसरलेला आहे कुठल्या अवयवामध्ये त्याला अनुसरून ती औषध दिली जातात. बरं. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडून आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची, पण तत्पूर्वी आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचा मॉडर्न युग. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 70-388-33-881 70-388-33-882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रावर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव आणि म्हापसा. संपर्क क्रमांक आहे टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. अपॉइंटमेंट क्रमांक आहे 9730339009 93-727-28-009. आमची वेबसाईट आहे www.modernhomeopathy.co.in आणि ईमेल ID आहे info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com.
आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेक नंतर आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजयकुमार माने. सर, क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट विषयी थोडी अधिक माहिती सांगू शकता? हो, मगाशी आपण जे बोललो की रुग्ण आमच्याकडे एनरोल झाल्यानंतर रुग्णाला समुपदेशन पण करावं लागतं. अच्छा. म्हणजे रुग्ण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचलेला असतो. प्रचलित उपचार पद्धतीचा काही वेळेला त्याला पुरेसा फायदा झालेला नसतो किंवा आजार वाढलेला असतो. असे रुग्ण पण आमच्याकडे येतात. मग त्यावेळेला त्याला समुपदेशन केलं जातं, कारण काउन्सिलिंग महत्वाची गोष्ट आहे. कारण रुग्ण निराश झाला असतो प्रचंड प्रमाणामध्ये. सगळीकडनं त्याला नकार मिळाला असतो, पैसा खर्च झालेला असतो, रिपीटेड हॉस्पिटलायझेशन झालेलं असतं, केमोथेरपीचे साईड इफेक्ट त्यांना सहन केलेले असतात, अंगावरचे केस गेलेले असतात. केमोथेरपीचे काही साईड इफेक्ट म्हणजे लिव्हर आणि किडनीचे काही म्हणजे रिअरेंजमेंट झालेले असतात त्याच्यामध्ये, फंक्शनिंगमध्ये. त्याचे काही साईड इफेक्ट, अंगाला सूज येणं किंवा कावीळ होणं. त्यामुळे रुग्ण पूर्णपणाने खचून गेलेला असतो. त्यामुळे त्याला समुपदेशन करणं की जरी असं झालं असेल तरी सुद्धा अजून या आजारातून बाहेर पडण्यासाठी आशा आहे, हे त्याला समजून घेणं आणि त्यासाठी त्याचं समुपदेशन करणं ही महत्वाची गोष्ट आमच्या क्लिनिक्समध्ये पार पाडली जाते. हे करत असताना त्याला काय केलं जातं, इतर पेशंटचे जे ऑडिओ व्हिज्युअल्स आमच्याकडे आहेत, इतर पेशंटचे रिपोर्ट्स आहेत, ते त्याला दाखवले जातात. किंवा जर गरज भासली तर रुग्णाचे नंबर्स पण दिले जातात. किंवा जर शक्य असेल तर इतर रुग्णांची भेट घालून दिली जाते की अशाच आजाराचा पेशंट, अशाच कंडिशनमध्ये असणारा पेशंट आज आमच्या उपचार घेतल्यानंतर किती त्याच्यामध्ये फरक पडत गेला, त्याचा आजार किती कमी आला, किंवा जो बेड रिडन होता रुग्ण तो आता कसं त्याची कामं करायला लागला, म्हणजे झोपून न राहावं लागता त्याला सगळी कामं डेली वर्क त्याचं करावं लागलं. किंवा जर काही नोकरी करत असेल तर रुग्ण परत नोकरी कसा करायला लागला. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर रुग्णाला एक आशा निर्माण होते आणि रुग्ण ठरवतो की मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आम्ही उपचार घ्यायला पाहिजेत. मग ह्या सगळ्या कंडिशननुसार आम्ही त्याला ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे होमिओपॅथिक औषधं ही त्यानुसार ते डिझाईन केली असतात, किट्स त्याप्रमाणे त्याला दिली जातात. आणि त्याचा आशादायी रिझल्ट जो आहे, परिणाम जो आहे, तो 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला दिसायला लागतो. सर, इथे एक महत्त्वाचं तुम्हाला विचारावं असं वाटतं की जेव्हा आपण कॅन्सर म्हणतो, कर्करोग हा एक इतका दुर्धर आजार आहे की खरं तर बरा न होणारा आजार असा पण ह्याच्याकडे पाहिलं जातं. तर हा आजार सर्व स्तरांवर आता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजार म्हटलं की गरीब किंवा श्रीमंत असा कुठलाही ह्याच्यामध्ये भेदभाव नसतो. जेव्हा गरीब लोकांना हा आजार होतो, जेव्हा गरीब लोक याला ग्रासले जातात, तेव्हा कुठेतरी ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात, कारण पैसे नसतात हवे तेवढे. मग अशा वेळेला तुम्ही अशा पेशंटसाठी काही करता का, किंवा तुमच्या ट्रीटमेंटमध्ये याचा साधारण खर्च किती येऊ शकतो? सर, खर्च जो आहे तो व्यक्तीनुसार आणि आजाराच्या स्वरूपानुसार येतो. पण जर पेशंट खरोखर दारिद्र्यरेषेखाली असेल, अफोर्डेबल त्याला ट्रीटमेंट नसेल, तर त्याला आम्ही निश्चितपणानं सहानुभूतीच्या नजरेने त्याच्याकडे बघून कमी खर्चामध्ये त्याला कसे उपचार करता येतील हे आम्ही बघतो. त्याप्रमाणे कमी खर्चामध्ये त्याला आम्ही उपचार करतो. दुसरी गोष्ट अशी आहे, मी मगाशी सांगितलं आपल्याला की आमच्या ट्रीटमेंटमध्ये हॉस्पिटलायझेशनची गरज नसते. रुग्ण घरी राहून औषध खाऊ शकतो, म्हणजे हॉस्पिटलायझेशनचा खर्च वाचला, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा खर्च वाचला, जाणं येणं हे वाचलं. आणि त्यामुळं आपली उपचार पद्धती आहे ती खूप कमी खर्चाची ठरते. त्यामुळे गरीबातल्या गरीब रुग्णांना, सामान्य रुग्णांसाठी उपचार पद्धती परवडू शकते. बरोबर. सर, ब्रेस्ट कॅन्सर विषयी तुम्ही आज खूपच चांगली मौल्यवान अशी माहिती दिली. खरं तर कारण हा विश्वास प्रत्येक रुग्णाला मिळणं खूप गरजेचं आहे, आपल्या प्रेक्षकांना मिळणं खूप गरजेचं आहे की मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्याने हा आजार बरा होऊ शकतो. आणि हे खूप महत्वाचं आहे आत्ताच्या खरं तर ह्याच्यामध्ये, कारण आपण पाहतोय की नोन पॅथीजमध्ये फारसे याचे परिणाम दिसून येत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही हा खूप चांगला विश्वास दिलेला आहे. सर, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडून आज आपण ब्रेस्ट कॅन्सर विषयी माहिती जाणून घेतली. तसंच आपण पुढच्याही भागामध्ये ब्रेस्ट कॅन्सर विषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर रुग्णांचे काही अनुभव देखील जाणून घेणार आहोत. आता आपण आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 70-388-33-881 70-388-33-882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रावर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव आणि म्हापसा. संपर्क क्रमांक आहे टोल फ्री क्रमांक 1800-121-800-9. अपॉइंटमेंट क्रमांक आहे 9730339009.
93-727-28-009. ची वेबसाईट आहे www.modernhomeopathy.co.in आणि ईमेल आयडी आहे info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. जगामधील अनेक पाश्चात्य देशांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. भारतामध्ये गेल्या 10 वर्षात हेच प्रमाण दुप्पट झालेलं सर्वेक्षणातून आढळून आलंय. ब्रेस्ट कॅन्सर सारख्या गंभीर आजाराबाबत आपण जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे. वेळीच निदान झाल्यास या गंभीर आजारातून होमिओपॅथीच्या सहाय्यानं जीवन वाचण्यास निश्चितच मदत होईल. हा दृढ विश्वास मॉडर्न होमिओपॅथी आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमातून देत आहे. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने आणि त्यांचे ब्रेस्ट कॅन्सराचेर जाल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. आयच्या भागातल्या ह्या कार्यावळीचेर आदारून आमी तुमकां हो प्रश्न विचारता. स्तनाचो कर्करोग वा ब्रेस्ट कॅन्सर निमाण्या टप्प्यान मुखेलपणान शरीराच्या खंयच्या भागांत पसरता? हाडान, मेंदूत वा कातीन? तुमची जाप बिरेस्तार मेरेन धाडात. कॅपिटल उतरांनी मॉडर्न अशें टायप करात. फुडें स्पेस दवरून A वा B वा C अशें टायप करून तुमचो SMS 56161 ह्या नंबराचेर धाडात. आमकां खात्री आसा की तुमी ह्या प्रस्नाची अचूक जाप दितले. जाप दिवप्या मदल्या तिगांची निवड आमचे परीक्षक करतले. जिखपी लोकांक मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान रोख इनाम आनी स्मृतिचिन्ह गोंय शाखेंतल्यान मेळटले. इनाम मेळोवप्यांची नांवां ब्रेस्ट कॅन्सराच्या फुडल्या भागान जाहीर करतले. फाटल्या भागान विचारिल्ल्या प्रस्नाचे अचूक जाप दिवपी यशवंत प्रभू कराय माशें काणकोणचो, स्वरुपा साखळकार धुळेर म्हापशेंचें आनी रुपाली मंडूरकार कुणेंचें. मॉडर्न होमिओपॅथीच्या गोंय शाखे कडेन संपर्क करून तुमचे इनाम व्हरात ही विनवणी. खर दुयेंस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.